यतो वेदवाचो विकुण्ठा मनोभिः सदा नेति नेतीति यत्ता गृह्णन्ति परब्रह्मरूपं चिदानन्दभूतं सदा तं गणेशं नमामो भजामः। दौर्भिर्युक्ता चतुर्भिः स्फटिकमणिमयीमक्षमालां दधानां हस्तेनैकेन पद्मं सितमपि च शुकं पुस्तकं चापरेण भासा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समानां सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्नां ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानाम् अजग्रीवमुपास्महे। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। शिवशर्मांचा मुलगा मंदबुद्धी, मूर्खश्च पुत्रो विधवा च कन्या विनाग्निना षट्प्रदहन्ति कायम। या अग्नीशिवाय जळणाऱ्या 6 गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या? कुग्रामवास, ज्या गावामध्ये एकही सज्जन व्यक्ती नाही अशा ठिकाणी राहणं, दुष्टांच्या दुर्जनाच्या संगतीत राहायचा प्रसंग येणं, कुलहीन सेवा, नीच लोकांची सेवा करायचा प्रसंग येणं, कुभोजनम कदंड खायचा प्रसंग येणं, जे खाऊ नये ते खायचा प्रसंग येणं, क्रोधमुखीच भार्या, पत्नी क्रोधमुखी असणं, मूर्खश्च पुत्रो, पुत्र मूर्ख असणं, आणि विधवा च कन्या, आणि विधवा कन्या असणं, हे 6 गोष्टी अग्नीशिवाय जाळतात. म्हणजे या 6 गोष्टीपासून दूर असायला हवाय. कुग्रामवास, भलेही शिकलेले असतील, भलेही कसे असतील लोक, पण तर भगवंतावर भक्ती नाही, शास्त्रावरची निष्ठा नाही, भगवंताची भीती नाही, न्याय अन्याय याचा विवेक नाही, अशा लोकांपासून दूर राहावं. कारण परमार्थामध्ये सुद्धा असे लोक घुसलेले आहेत. त्यांना अर्थातुरानम न गुरुर्न बंधू, फक्त पैसा कसा मिळवायचा अशा उद्देशाने बरेच लोक आलेले आहेत. काय काय करतील माहिती सांगता येत नाही. त्याला काय साम्राज्य मिळवायचं असतं हेही कळत नाही. त्यांच्यापासून दूर राहायला पाहिजे. म्हणजे अध्यात्मात आहे सगळेच काही भगवंताची उपासक असं नाहीये. आपली प्रतिष्ठा कशी वाढेल, आपला लौकिक कसं वाढेल, आपला संप्रदाय कसा वाढेल, पण संप्रदायाचा अर्थ सम्यक प्रदानम करोति, संप्रदाय सम्यक केला पाहिजे. पण आपल्या सुद्धा असे निर्माण झालेले आहेत, माझ्या पाहण्यात आहेत. कोणता दुसऱ्या गुरूंचा शिष्य गेला की त्याला म्हणतात, कशाला तिकडे गेलात, या ना उद्या मी दीक्षा देतो. एकदा दीक्षा झाल्यानंतर दुसऱ्यांदा आणि स्वतःहून. खरं पाहता ज्ञानी माणसाने मागितल्याशिवाय द्यायचं नाही. तरी चौकशी करायची. तरी दीक्षा घेतली आहे ना, मग कुठून जरी घेतली, तिथं श्रद्धा आहे, त्याला मुद्दाम तुम्ही आमच्याकडे या, मी दीक्षा देतो, अशी मंडळी आहे आमच्याकडं. मला आश्चर्य वाटतं. म्हणजे मनामध्ये पापाची भीती कशी काय नसते. अरे बरेच लोक आहेत ते कुग्राम असे लोक आहेत. ते काही लोक अध्यात्माच्या नावाखाली माझे माझे तुझे माझे, मला पैसा मिळावा म्हणून काही करतील. दुसऱ्यांनी लिहिलेली पुस्तकं आपल्या नावावर छापतील, पैसा कमवतील. हे योग्य नाही. याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल शेवटी.
आज आहेत आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच अशी मंडळी आहे महाराष्ट्रात. काही न विचारता छापून मोकळे, पुस्तकं विकायला मोकळे, पण पापाची भीती नाही. पण श्रीपाद एक दिवस असा दंड करतील की यांना धरणी जागा देणार नाही. पण काय असतं, उन्मत्तता असते. त्या उन्मत्ततेपुढे ते श्रीपादाला जुमानत नाहीत, पापाला जुमानत नाहीत. चालू आहे कार्य बाहूच्या बलावर. हे लोक दूर ठेवावेत. कुग्रामवास, कुलहीन सेवा, नीच लोकांची सेवा, क्रोधमुखी भार्या, न खायचा प्रसंग खाण्यात, न खाऊ नये ते खाण्याचा प्रसंग येणे, मूर्ख पुत्र आणि विधवा कन्या, या 6 गोष्टी अग्नीशिवाय जाळतात. शिवशर्मानी श्रीपादांच्या पुढे वेदमंत्र म्हटले आणि शांतपणे उभे राहिले. आणि श्रीपाद प्रसन्न झाले आणि ते म्हणतात, जी सगळं सोडून माझी सेवा करतात, माझी भक्ती करतात, त्याचा मी दास आहे. काय चिंता आहे सांग. तेव्हा शिवशर्मानी आपल्या पुत्राबद्दलचं दुःख निवेदन केलं. माझा पुत्र विद्वान व्हावा एवढंच मागणं आहे. तेव्हा श्रीपाद म्हणतात, बाबा कोणी किती जरी मोठा असला तरी केलेलं कर्म भोगावंच लागतं. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. केलेलं कर्म ते अवश्य भोगावंच लागतं. कर्म चुकत नाही कधी. कर्म करता सोपं वाटतं, माणसं कर्म करतात, परंतु त्याचा परिणाम काय हे जाणत नाही. त्याला परिणाम भयंकर होतो, केव्हा तरी होतो. अशी कथा सांगितली जाते. तेव्हा महाभारत संपलं, 100 कौरवांचा वध झाला आणि भगवान श्रीकृष्ण धर्मराजाबरोबर धृतराष्ट्राला भेटायला गेले. तेव्हा धृतराष्ट्र रडायला लागला. तो म्हणाला की कृष्णा, हा न्याय की बरोबर नाहीये. माझी 100 मुलं एकदम मरावी, मी जन्मांध व्हावा, एवढं पाप मी निश्चित नाही केलं. हा अन्याय माझ्यावर. कृष्ण म्हणतात, राजन, कर्माचा सिद्धांत कधीच बदलू शकत नाही. इथे कोणी जरी आला त्याला कर्मसिद्धांतानुसार आतुरच जावं लागतं. भगवान रामचंद्रांनी लपून वालीला मारलं. रामचंद्राला टाळता आलं असतं, पण ते प्रारब्ध कृष्णावतारामध्ये तो वाली जरा नावाचा व्याध झाला आणि त्याने भगवंताला बाण मारला. म्हणून केलेलं कर्म कधी असं जात नाही, ते फळ देऊनच जात असतं. म्हणून राजन, तुम्हाला आठवत नाही, पण तुमच्या हातून कर्म घडलेलं आहे. नाही नाही, कृष्णा काहीतरी सांगतोस तू. एवढं कर्म कसं घडेल? 100 मुलं एकदम मरावीत, मी जन्मांध व्हावा. भगवंतानी विचार केला, यांच्या मतीतला जो भ्रम आहे, शंका आहे, ही दूर केली पाहिजे. कारण तेवढी शंका राहिली तर कालांतराने सिद्धांत खोटा ठरवायला तयार होतात लोक. कर्म करताना काही वाटत नाही. हा सत कर्म करावे, भोगावे रडत तेच परिणामी. कर्म करताना हातच करतात, पण परिणाम भोगताना मात्र रडावं लागतं. काय कर्म करतो याचा विचार करावा माणसाने. कर्म केलं की त्याचं फळ निश्चित भोगावं लागणार, ते कधी टाळता येणार नाही. का भगवान रामचंद्राला म्हणता आलं असतं की बाबा, मी 14 वर्ष म्हणाल चाललोय यमराजा, तर मी येईपर्यंत माझ्या पित्याला आयुष्य दे, 14 वर्ष आयुष्य वाढव. नाही, रामाला वनाला जाणं आणि दशरथांचं प्राणोत्क्रमण होणं हे नियतीने ठरलेलं आहे. हा कर्म सिद्धांत आहे. तसं राजन,
भगवंतानी मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, मागे पहा, मागचे जन्म पहा. आणि धृतराष्ट्र एक एक जन्म मागे चालला. मागच्या जन्मात कोण होता, त्याच्या मागे कोण होता, त्याच्या मागे कोण होता, पाहत 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 चाललेला आहे. आणि 50 जन्मापूर्वी तो पारधी होता. आणि पक्षी मारण्याकरता म्हणून त्याने एका झाडाला आग लावली. त्यात बरेचसे पक्षी त्या आगीत होरपळून निघून गेले. मग त्या आगीमुळे ते आंधळे झाले. जेवढे पक्षी आंधळे झाले, त्या पक्ष्यांचं अंधत्वाचं जेवढं आयुष्य तेवढं धृतराष्ट्राचं आयुष्य. एक दिवस कमी जास्त होत नाही, हा कर्म सिद्धांत आहे. आणि त्या झाडावरची 100 पिलं पक्ष्यांची आगीमध्ये होरपळून पटापट खाली पडली आणि मेली. आता हे जे कर्म आहे ते कर्म वाट पाहत राहिलं, याला 100 मुलं केव्हा होतील तेव्हा फल द्यायचं. आणि जेव्हा धृतराष्ट्राला 100 मुलं झाली तेव्हा हे कर्म फलद्रूप झालं. म्हणून कर्म हे फल देतच. पण माणसाने प्रत्येक गोष्टीत कर्म करताना विचार करावा. आनंदरी वाटत असेल पण परिणाम काय याचा विचार करावा. किती घेसी सुखाच्या मौजा रे मग येती यमाच्या फौजा. किती घेसी सुखाच्या मौजा रे मग येती यमाच्या फौजा. खोटे माप करशील पाप, खोटे माप करशील पाप. लाभासाठी देशील थाप, जन्म दिला त्याला लाजा रे मग येती यमाच्या फौजा. किती घेसी सुखाच्या मौजा रे मग येती यमाच्या फौजा. मनुष्य जन्मामध्ये येऊन प्रारब्ध कमी करायचा प्रयत्न करावा, पण माणसं इथे येऊनच प्रारब्ध वाढवतात. अनेक जन्माची तयारी होते ते या मनुष्य जन्मात होते. पशुला ज्ञान नाही, पशुला विवेक नाही, पक्षाला ज्ञान नाही, पक्षाला विवेक नाही, तेव्हा तिथे काही करता येत नाही. पण मानव देहामध्ये येऊन जर माणसं अनेक जन्माची तयारी करतात तर त्याच्यासारखा करंटा कोणी नाही. नरदेहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे. कृपावलोकने दिसला नरदेहामध्ये येऊन सच्चिदानंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. याकरता प्रयत्नशील असलं पाहिजे, अन्यथा कर्म चुकत नाही. कुठलेही कर्म असो, सत्कर्म असो, दुष्कर्म असो. म्हणून सांगतात, बाबा कोणी किती मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफळ हे अनिवार्य असतंय. हे अनिवार्य आहे. सृष्टी सुद्धा नियमांचं पालन करते असं श्रीपादांनी सांगितले. बरोबर आहे. ठराविक वेळेला सूर्य उगवतो, ठराविक वेळेला मावळतो, ठराविक वेळेला कोणत्या दिवशी चंद्र उगवायचा त्या दिवशी उगवतो, ज्या दिवशी उगवायचा आणि त्या दिवशी उगवत नाही. समुद्राच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. केव्हा भरती केव्हा ओटी ठरलेलं आहे. सृष्टी सुद्धा नियमांचं पालन करते, कारण हे सूत्र भगवंताच्या हातात आहे. त्याचे नियम आहेत आणि तो सिद्धांत सर्वत्र चालू आहे. स्त्रियांच्या पूजेचं फल म्हणून उत्तम नवरा मिळतो. या ठिकाणी सांगितलं की स्त्रियांच्या पूजेचं फल. खरं पाहता स्त्रियांना वेगळं कर्म नाही आहे. स्त्रियांना पूजा अर्चना नाही सांगितलेली आहे. स्त्रियांना अनायासपणे अर्धपुण्य प्राप्त होत असतं. म्हणून नास्ति स्त्रीणाम पृथक यज्ञो न व्रतम चाप्ति पोषणम पतिम शुश्रूषते येन तेन स्वर्गे महीयते. स्त्रियांना वेगळं कर्म नाही सांगितलेलं आहे. नित्यपूजा वगैरे अत्री संहितेत, अत्री स्मृतीमध्ये खूप विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे. आजकालच्या लोकांना ते कालबाह्य वाटतं. आम्ही का करू नये, आम्ही का करू नये. ठीक आहे, ज्याचा त्याला स्वतंत्र इतिहास आहे.
पण जे अतींद्रिय ज्ञानाचे ऋषीमुनी होते त्यांनी सांगितले कोण काय करावं आणि कोण काय करू नये. ज्यांना कल्याणाची इच्छा आहे त्यांनी पालन करावं आणि ज्यांना स्वतःवर जास्तच आत्मविश्वास आहे त्यांनी आपल्या मताप्रमाणे वागावं. हा पूर्वापार परंपरा आहे. म्हणून स्त्रियांना पृथक यज्ञ नाहीये, पृथक पूजा नाहीये. काही पूजा सांगितलेल्या तेवढ्याच. वटवृक्षाची पूजा, आता या पूजा काही वेदोक्त काळात नाही आहेत, लक्षात घ्या. ऋषी मुनींनी जेव्हा नियम लिहिले तो वेदाचा काल आहे. त्याच्यानंतर त्यात सुधारणा झाली आणि नंतर त्यांनाही कर्म सांगितली, कारण आरोग्याच्या दृष्टीने वटवृक्षाजवळ जाणं त्यांना अत्यंत आवश्यक आहे. तुळस, वटवृक्ष, पिंपळ हे मानवी देहाला उत्तम प्रकारे ऑक्सिजन देतात, म्हणून त्यांच्याजवळ जाणं, त्याला प्रदक्षिणा घालणं वगैरे काही जे आरोग्याच्या दृष्टीने आहेत, या दृष्टीने उपाय सांगितलेले आहेत. बाकी वेगळं कर्म नाही आहे. पतीच्या कर्मामध्ये सहभागी होणं हे पत्नीला आहे. बरं करायचं काय? अनायासच अर्ध पुण्य मिळतं हो. नियम असा आहे, पतीने केलेल्या कर्माचं अर्ध पुण्य हे पत्नीला अनायासच मिळतं. पत्नीने केलेलं पुण्य पतीला जात नाही. काय नियम आहे बघा. पण पत्नीने केलेलं पाप मात्र पतीला जातो. पतीने केलेलं पुण्य अर्ध पत्नीला येतं, पण पतीचं पाप पत्नीला येत नाही. पत्नीने केलेलं पुण्य पतीला जात नाही, पण पत्नीने केलेलं पाप हे पतीला जातं. राजा राष्ट्रकृतम पापम, राजाने केलेलं पाप प्रजेला भोगावं लागतं. शिष्याने केलेलं पाप गुरुना भोगावं लागतं. या गोष्टीत विचार करावा लागतो प्रत्येकाने. केवळ गुरु करून चालत नाही, ते नियम पालन झाले पाहिजेत. फक्त एक लौकिक आम्ही यांचे शिष्य आहोत सांगण्याकरता नकोय, सांगण्याकरता नकोय. त्यात तुमचं कल्याण कशात आहे? तुम्ही त्या नियमांचं पालन केलं पाहिजे. गुरु केला आणि पुन्हा मोकळे असं नाहीये. त्याचा परिणाम गुरुनाही भोगावा लागतो, लक्षात घ्या. आणि आपल्यामुळं गुरुंना कष्ट व्हावेत यापेक्षा मोठा दोष कोणता आहे? गुरुंना आपल्यामुळं सुख व्हावं याकरता शिष्य प्रयत्नशील असला पाहिजे, पण आपल्यामुळं गुरुंना जर कष्ट होत असतील तर शिष्यत्व काय कामाचं? उपाचार्य स्त्रिया साध्व्या सततम देववत पती. साध्वी स्त्रीनं सतत देववत पती, पतीला देववत मानलं पाहिजे. आता पतीने तसं राहायला पाहिजे तरच श्रद्धा बसेल ना. म्हणजे पतीने मनमानी करायचं आणि पत्नीने देववत मानायचं असं होत नाही. पूर्वीचा काळ होता. दत्तात्रेयाच्या चरित्रामध्ये एक कथा येते, कौशिकीची कथा येते. त्यात पती कसा जरी असला तरी कौशिकीनं ते व्रत पाळलं, त्यामुळे ती अमर झाली आहे. दत्त संप्रदायामध्ये कौशिकीचं नाव अमर आहे. पण तो काळ बदललेला आहे. स्त्रियांना पूजेचे फल म्हणून नवरा मिळतो. आता याकरताच काही व्रत सांगितलेली आहेत, कैवल्य सांगितलेली आहेत, आणि त्या व्रताच्या प्रभावाने पतीची प्राप्ती होत असते. दानाचे फलस्वरूप मुले बाळे होतात. आता इथे कर्मसिद्धांत मांडलेला आहे. लोक कर्मावर किती विश्वास ठेवतात हा भाग वेगळा आहे. पण ज्याच्या त्याच्या कर्माचं फल त्याला मिळतं. सुखस्य दुःखस्य न कोपि दाता परो ददाति तिकु बुद्धिरेषा अहंकरोमीति वृथाभिमानः स्वकर्म सूत्रग्रथितो हि लोकः. सुख आणि दुःख कोण देतं? आम्ही आमच्यावर प्रसंग आला की त्यांच्यामुळे झालं, त्यांच्यामुळे झालं. कुणामुळे सुख आणि कुणामुळे दुःख होत नाही. हे आपल्या केलेल्या कर्माचं फळ आहे. म्हणून अध्यात्म रामायणात सांगितलेलं आहे, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. सुख आणि दुःख देणारा दुसरा कोणीच नाहीये. परो ददाति तिकुबुद्रेषा, दुसरा सुख देतो
किंवा दुःख देतो म्हणणं ही कुबुद्धी आहे. अहं करोमि इति वृथाभिमानः, मी करतो म्हणणं हा खोटा अभिमान आहे. कारण इथे आपण करू शकत नाही. स्वकर्मसूत्र ग्रसितो हि लोकः, स्वकर्मसूत्रामध्ये प्रत्येक जीव बांधला गेलाय. हे कर्म त्याला घडवत असतं, करवत असतं. बुद्धी तशी होते, बुद्धी कर्मानुसारिणी, त्याची बुद्धी होते आणि तसं कर्म करतो आणि फळ तसं तो भोगत असतो. म्हणून अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम, शुभ कर्मासो किंवा अशुभ कर्मासो हे त्याला भोगावंच लागतं. शुभ कर्माचं फल त्याला शुभ मिळेल, अशुभ कर्माचं फल त्याला अशुभच मिळणार. म्हणून कर्म काय करावं हे माणसाने विचार केला पाहिजे. आता थोडा बहुत परिहार होत आहे, नाही असं नाही आहे. शास्त्राने योजना केली आहे, पूर्वजन्म कृतम पापम व्याधी रूपेण जायते. पूर्वजन्मात केलेलं पाप हे व्याधी रूपात येतं. नाना प्रकारचे काय तुका म्हणे, पापे येती रोगाची या रूपे. ते पाप रोगाच्या रूपात येतं. मग त्याला काय सांगितलं शास्त्रामध्ये, शांती औषधैहि दानैहि जपहोमार्चनादिभिः, त्याला शांती सांगितलेली आहे, दान सांगितलेलं आहे, होम सांगितलेला आहे, जप होम अर्चना वगैरे सांगितलेले आहेत. आणि त्यामुळं त्या प्रारब्धामध्ये थोडं सौम्यता येते असं म्हणतात. पण त्या सौम्यता येण्यापेक्षा जर प्रारब्ध बदलत नाही तर ते प्रारब्ध सहन करण्याची शक्ती आपल्यामध्ये येते, असा भाग आहे. आता प्रारब्ध फल देतं. एका व्यक्तीला आजार झाला, कशामुळं? प्रारब्ध कर्मामुळे झाला. आता इथे ते प्रारब्ध सांगणारे वेगवेगळे आहेत. ते काय काय सांगतात बघा. वैद्याकडे गेलो, वैद्य काय म्हणतात, वात आहे, पित्त आहे, कफ आहे, याच्यामुळे व्याधी झाली. तेच आपण ज्योतिषाकडे गेलो, ते म्हणतील नाही ना 7:30 चालू आहे, गुरु 8वा आहे, त्याला परिणाम आहे, तुम्ही जपदान करून घ्या. तेच आपण मांत्रिकाकडे गेलो, ते म्हणतील बाधा झाली आहे, भूताची बाधा आहे, बाधा काढली पाहिजे. म्हणजे निदान प्रत्येकाचं वेगळं आहे. नेमकं काय? मग नेमकं कर्म आहे, दुसरं काय नाही. वैद्या वदंती कफपित्त मरुद्विकारान, वैद्य काय म्हणतात, कफ पित्त आणि वायू याचे विकार सांगतात. ते ज्योतिर्विदो ग्रहगतीम परिवर्तयंती, ज्योतिष ग्रहाची गती सांगतात की तुम्हाला ही दशा आहे, गोचरीने तुम्हाला हा ग्रह, तुम्हाला 7:30 चालू आहे, तुम्हाला हा ग्रह अनिष्ट आहे, हे ज्योतिष सांगतं. वास्तुशास्त्राकडे जा, नाही तुमच्या घरी वास्तू चुकीचं आहे, ईशान्येला देवघर पाहिजे, त्या ठिकाणी तुमचं लॅट्रिन बाथरूम आहे, वास्तुशास्त्र सांगतात. प्रत्येक जण आपलं आपलं मत सांगतो. पण शास्त्र काय म्हणतं, प्रारब्ध कर्म बलवान मुनयो वदंती. सगळ्यात शेवटी प्रारब्ध, प्रारब्ध मुनी सांगतात की प्रारब्धाचं बल आहे, प्रारब्धामुळे तुम्हाला भोगावं लागतंय. का हो? भगवान रामचंद्र इतके परिपूर्ण अवतार, पूर्णावतार, त्यांचा वास्तुचूक असेल असं वाटतंय? इक्ष्वाकू वंशातले राजे महाराजे आणि अनेक विद्वान वशिष्ठासारखे त्यांच्या दरबारमध्ये आहेत, वास्तुचूक असण्याची शक्यता आहे. आणि वशिष्ठांनी मुहूर्त काढला असताना सुद्धा त्या मुहूर्तावर रामरायाला वनाला जायचा प्रसंग आला. का घडावं असं? तर प्रत्येक शास्त्र आपलं आपलं मत मांडतं. पण शेवटी मुनी सांगतात प्रारब्ध कर्म बलवन मुनयो वदंती. मुनी म्हणतात प्रारब्ध कर्म आहे, बस प्रारब्ध कर्म आहे, आपण केलेल्या कर्माचं फल आहे. प्रारब्ध संचित आणि क्रियमाण या 3 गोष्टी आहेत. प्रारब्ध
जे आम्ही कर्म पूर्वी केलेलं आहे ते संचितामध्ये बसलेलं आहे आणि ते भोगायला सुरुवात झाली, ते प्रारब्ध आहे. अजून संचितामध्ये किती आहे माहिती नाही. म्हणून माणसाने क्रियमान करतानाच त्याला विचार केला पाहिजे की हे क्रियमान केलं तर हे क्रियमान संचितामध्ये जाईल आणि केव्हा तरी पुन्हा ते प्रारब्ध होऊन आम्हाला भोगावं लागेल. म्हणून क्रियमानच असं करावं की त्यात संचित किंवा प्रारब्ध वाढणारच नाही. जरी झाला असेल पूर्वी तरी त्याला उपाय सांगितले. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. आत्मज्ञान प्राप्त झाले की सगळं कर्म भस्म होतं, असं नियम सांगितलेला आहे. किंवा योगाद्वारे कर्म भस्म होतं असं सांगितलेलं आहे. सगळं कर्म, सगळे म्हणतात कर्म भोगून सारावं लागतं, पण ते योग साधनेद्वारे आत्मज्ञानाद्वारे ते कर्म दूर सारता येतं. असो, म्हणून कर्म करताना माणसाने खूप विचार केला पाहिजे. साधे उदाहरण पहा. बकरी झाडाचा पाला खाते तर त्या बकरीचं कातडी काढून खातात. बकरी पाती खात है, बकरी पाती खात है ताकि काढ़ी साल. जो बकरी को खात है तिनको कोण हवाल. बकरी झाडपाला खाते तर तिची कातडी काढतात, म्हणजे बकरीलाच खातात, त्यांचं काय होईल. पण प्रारब्ध फार बलवत्तर आहे. जैसी जैसी कर्मरेषा तैसे भोगणे सहसा. भोगणं भाग आहे. एका जनार्दनी भोग भोगल्या विरल सुटे संग. एकनाथ महाराज म्हणतात भोगल्याशिवाय संपत नाही. एका जनार्दनी प्रारब्धाचा भोग करिता उद्वेग नटलेची. तुम्ही किती त्रागा करा पण ते टळणार नाही. म्हणून कर्म करताना विचारपूर्वक करावं. कर्म केलं, कर्म कोण केलं याचा लेप आपल्याला लागतो. आणि कर्म मी केलं म्हटलं की ते भोगायचे तुम्हाला चालू. म्हणून भगवद्गीता सांगते ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. पाण्यामध्ये कमळ असतं, पाण्यात राहतं पण त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही. पाण्याचा थेंब पडला की थोडा वेळ हाताने वारा आला की थेंब गळून जातो. तसं जीवनामध्ये माणसाने कसल्याही कर्माचा लेप न होऊ देता राहिलं पाहिजे. दानाचे फलस्वरूप मुलेबाळे होतात. दान याचा आपण विचार केलेला आहे. दान एक फार महत्वाचा भाग आहे. संपत्तीचे 3 अवस्था आहेत. दानम भोगो नाशः तिसरो गतयो भवन्ति वित्तस्य. दान, भोग आणि नाश या 3च अवस्था आहेत धनाच्या. तुमच्याकडे धन असेल, या 3 शिवाय चौथा मार्ग नाही त्याला. धन असेल तर ते दान देणं उत्तम अवस्था आहे धनाची. कारण डबक्यामध्ये पाणी साचलं की ते गढूळ होतं, पण साचू नये. नौकेमध्ये पाणी यायला लागलं आणि घरामध्ये धन यायला लागलं तर संत म्हणतात नौकेत पाणी आलं तर काय करतो आपण? दोन्ही हाताने काढून फेकायला लागतो. तर धन सुद्धा दोन्ही हाताने फेकायला लागा. कारण धन जास्त आले की परिणाम होणार त्याचा. म्हणून उत्तम अवस्था दान. दानम भोगो नाशः. दुसरं धनाचा उपयोग भोग घेण्याकरता आहे आणि दोन्ही नाही घेतले तर नाश होत असतो. तसं मधमाशा मध जमा करतात, खात नाहीत काही नाही, पण शेतकरी एकदा मशाल घेऊन येतो, मोहाळ जाळतो आणि मध घेऊन जातो. तसं आपल्या पश्चात कुणीतरी धनाचा नाश करणार आहे. आणि लोकांना वाटतं की धन दिल्यामुळे कमी होईल. अजिबात नाही होणार. हे तुमच्या पुढच्या प्रवासाच्या अकाउंटला शिल्लक राहणार आहे.
चिडिया चोंच भरले गई, घटेन सरोवर नीर, दान दिए धन ना घटे, कह गए दास कबीर. सरोवरामधलं चोंचभर पाणी जर चिमणीनं नेलं तर सरोवरातलं पाणी कमी होईल. तसं दान दिल्यामुळं धन कमी होईल ही चुकीची कल्पना आहे. असं नाही होणार. आता हे दान फार मोठा विषय खरं पाहता. कुणाला दान द्यावं? दातव्यमिति यद्दानम दीयते उपकारिणे. बहुतेक काय करतात, अरे नाही ते आपल्या घरी कामाला नेहमी येतात हो, त्यांना द्या ना. गीता म्हणते की नाही अनुपकारणे, त्यांचा आमच्यावर उपकार नाही आहेत. बहुतेक काय होतं आजकाल, ननंद भाऊजाईला आणि भाऊजाई नंदेला सवाष्ण म्हणून सांगते. वायनदान सुद्धा ननंद भाऊजाईला आणि भाऊजाई नंदेला वायनदान देत असते. हे नाही चालत, हे नाही चालत. दातव्यमिति दान, ते दान होत नाही. ते गिफ्ट होत असेल, तुम्ही बाकीच्या गोष्टी काही म्हणा, पण दान जे आहे दीयते अनुपकारिणे. पुन्हा कुठे द्यावं? ग्रहे दशगुणम दानम. आपल्या घरात जर दान दिलं 10 पट फल मिळतं. गोष्ठेचैव शताधिकम. गाईच्या गोठ्यात दिलं तर 100 पट फल मिळतं. पुण्यतीर्थेषु सहस्रम. पुण्यतीर्थात जर दान दिलं तर सहस्र पट फल मिळतं. अनंत शिवसन्निधौ. आणि भगवंताच्या मंदिरात दिलं तर, देवाजवळ जर दिलं तर ते अनंत पट फल मिळत असतं. आता दान सकाळपासून मध्यान्नापर्यंत द्यावं. पर्वकाळ असेल तर पर्वकाळावर द्यावं. मग तो पर्वकाळ दिवसा रात्री केव्हा का असेना त्यावेळी द्यायला हरकत नाही. पण रात्री सहसा दान देऊ नये. पर्वकाळ नसेल तर रात्री दान नाही आहे. रात्रो दानम न शंसन्ति. रात्री दान द्यायचं नाही आहे. पुन्हा कुणाला द्यावं? पात्रे. देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम श्रुतम. देश काल आणि पात्रेचा विचार करावा. आम्ही दान दिलं आणि त्यांनी जाऊन संध्याकाळी बैठक घेतली, त्या दोषामध्ये आम्ही पण सहभागी होतो. लक्षात घ्या. व्यसनी व्यक्तीला दान दिलं, एक उदाहरण सांगतो. धूम्रपान रते विप्रे. धूम्रपान करणाऱ्याला जर दान दिलं तर दान देणारा ते नरा नरकम यंती. दान देणारा नरकाला जातो आणि घेणारा ग्रामशूकर घेणारा ग्रामशूकर होतो. पण दान घेणंही आपला अधिकार असेल तरच घ्यावा. दान म्हणजे प्राप्ती नाहीये. दानाच्या बरोबर बरेच दोष येत असतात आणि ते दोष मिटवण्याकरता गायत्री मंत्राधिकाचा जप जास्त करावा लागतो. इतकं सोपं नाही दान घेणं. म्हणून आता यामध्ये काही दान असे असतात की त्याला उद्याची वाट पाहता येत नाही. आसन्न मरण व्यक्ती आहे तर त्याला उद्या सकाळ होते की नाही काय माहित आहे. म्हणून त्याला तेव्हा द्यायची परवानगी आहे. केव्हाही, रात्र असो दिवस असो, कारण त्याला पुढचा विश्वास नाही. पात्र. पतनात त्रायते इति पात्र. पतनापासून आमचं रक्षण करतो तो पात्र आहे. तो कसा असला पाहिजे? श्रुतींचा अभ्यास केलेला असला पाहिजे, आचार संपन्न असला पाहिजे आणि अनुष्ठान संपन्न असला पाहिजे. केवळ अनुष्ठान संपन्न, श्रुतीचा वेदाचा अभ्यास नाहीये, ते नाही म्हणून सांगितलेले शास्त्रामध्ये. आणि जो केवळ अनुष्ठान संपन्न, श्रुतीचा अभ्यास नाही किंवा श्रुतीचा अभ्यास केलाय पण पुरश्चरण करत नाही, अनुष्ठान करत नाही, तोही ग्राह्य नाहीये. दोन्ही जो करतो, शास्त्र वेदांचा अभ्यास केलाय आणि वेदानुसार अनुष्ठानही करतोय, तो पात्र सांगितलेला आहे. कारण चुकून जर दुसऱ्या व्यक्तीला दिलं काय होतं? कुपात्र दानाच्य भवे दरिद्रो. कुपात्र व्यक्तीला दिलं की दारिद्र्य येतं आपल्याला. कुपात्र दानाच्य भवे दरिद्रो. दरिद्र दोषेण करोति पापम. पाप प्रभावान नरकम प्रयाती. पुनर्दरिद्री पुनरेव पापी. काय सांगितलंय? कुपुत्र दानाच्य भवे दरिद्रो. कुपुत्र दान जर दिलं, कुपात्र दान जर दिलं, कुपुत्र दान, कुपात्र दानात जर दिलं
तर तो दरिद्री होतो. दरिद्री झाल्यामुळे पुन्हा पाप करतो, पापाने परत नरकाला जातो आणि पुनर्दरिद्री पुनरेव पापी, पुन्हा दरिद्री होतो आणि पुन्हा पापी होतो. या उलट सत्पात्री दानाबद्दल सांगतात, सुपात्र दानाच्य भवेत धनाढ्यो. सुपात्र दान दिलं, सत्पात्री दान दिलं तर त्याचं फल धनाढ्य होतो. धन प्रभावेन करोति पुण्यम, धनाच्या प्रभावावर तो पुण्य करतो. पुण्य प्रभावात सुरलोकवासी, आणि पुण्य केल्यामुळे स्वर्गाची प्राप्ती होते. आणि पुनर्धनाढ्य पुनरेव भोगी, पुन्हा धनाढ्य होतो आणि पुन्हा भोगी होतो. यात बरंच सांगितलेलं आहे. पहिलं दान कुणाला द्यावं, जर अनेकांना दान द्यायचंय तर प्रथमम तु गुरोर्दानम, म्हणजे पहिलं दान गुरुला द्यावं. दत्वा ज्येष्ठ मनुक्रमात, त्यानंतर त्याच्या क्रमाने मग मोठं विद्वान कोण आहे त्याच्यानंतर हळूहळू गौण 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 असं द्यायचंय. ततोन्नेशात विप्राणाम दद्यात पात्रानुरूपतः, त्याला पात्रता पाहून त्याला दान द्यावं. पित्याला मातेला दान द्यायला सांगितलेलं आहे. इथे दान मोजलं जात नाही ते, पण पुत्राचं कर्तव्य की माता पित्याला जे आवश्यक आहे ते देणं हे कर्तव्य आहे. तर त्याचं फल काय मिळतं? पितुशतगुणम पुण्यम दानम, पितुशतगुणम दानम, 100 पट फल आहे. सहस्रम मातुरेवच, आईला दिलं तर 1000 पट फल आहे. अनंतम दुहितुर्दानम, मुलीला दिलं तर अनंत पट फल आहे. सौदर्ये दत्तमक्षयम, आणि बहिणीला जर दिलं तर अक्षय फलाची प्राप्ती होते. म्हणून दान देताना एवढं लक्षात घ्यायचंय, जले तैलम, पाण्यात तेल टाकल्यानंतर काय होतं? पसरतं. जले तैलम खले गुह्यम, कुठली गुप्त गोष्ट आहे तुम्हाला जगात पसरवायची आहे, दुष्ट लोकांना सांगा, लगे पसार करतात. पात्रे दानम मनागपी, आणि योग्य व्यक्तीला जर दान दिलं, प्राज्ञशास्त्रम स्वयं याती विस्तारम वस्तुशक्तितः, तर लगेच त्याला विस्तार होतो. तुम्ही दिलेल्या दानाचं पुण्यफल फार वाढायला मिळतं. म्हणून दान देताना विचार केला पाहिजे. दान देताना मी दान दिलं असा कधी विचार असता कामा नये, कारण देणारा परमात्मा आहे. एक कथा सांगितली आहे पूर्वी की एक राजा दान द्यायचा, पण दान देतेवेळी मान खाली करायचा. लोकांनी विचारलं की महाराज इतकं दान देता, मान खाली का करता? तरी सांगितलं मी दान देतच नाही. लोक भ्रम निर्माण करतात की मी देतो म्हणून मान खाली घालतो. देनहार कोई और है, देनहार कोई और है, देत रहत दिन रैन, लोग भरम हम पर करे, या ते नीचे नैन. देताना तोय, दिवस रात्र देतोय, आणि लोक आमच्यावर भ्रम करतात की आम्ही दान देतो म्हणून आम्ही याच्याकरता मान खाली घालतो, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण दानाचा महिमा या ठिकाणी सांगितलेला आहे. सत्पात्री दान करावं. दान देणारे सत्पात्र नसतील व दानास योग्य नसतील तर अनिष्टच संभवते. दान देताना पूर्वेकडे तोंड करून द्यावं. आता घेणाऱ्याचं कुठं असावं? तुमचं उत्तर असणारच लगे पश्चिमेकडं, कारण पूर्वेकडे दान करून देणारा आहे, मग घेणारा पश्चिमेकडेच करणार नाहीये. शास्त्रानुसार अभ्यास केला पाहिजे. दानम पूर्वमुखो दद्यात गृह्णीयात उत्तरामुखः, देणाऱ्याने पूर्वेकडे तोंड करून द्यावं आणि घेणाऱ्याने उत्तरेकडे तोंड करून घ्यावं. त्यामुळं याचं आयुष्य वाढतं दान देणाऱ्याचं, आणि घेणाऱ्याचं कमी होत नाही. म्हणून पूर्वमुखाने दान द्यायचंय आणि उत्तरमुखाने ग्रहित करायचंय. हे सगळे नियम आपण पाळलं पाहिजे. सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीला जेवू घालणं त्याचं पुण्य खूप सांगितलं आहे. ज्याला जेवू घातलं त्याच्या पुण्याचा लाभ त्याला होतो, त्याला पुण्य प्राप्ती होत असते. म्हणून योग्य व्यक्ती असला पाहिजे, अधिकारी व्यक्ती असला पाहिजे. कुणाला जीव घालताय? पैठणमध्ये दात महाराजांनी एक लीला घडवली. एका स्त्रीची इच्छा होती की सहस्र भोजन द्यायचंय, पण तिला काही शक्य झालं नाही. मग तिने एका विद्वानाला विचारलं की काय करू आता, मला काही सहस्र भोजन शक्य नाही. त्यांनी सांगितलं की एकनाथ महाराज जर जेवण केले तर सहस्र भोजन आपोआप होईल. कारण ब्रह्मनिष्ठ व्यक्ती जेव्हा जेवतो
तेव्हा सहस्र दानाचं फल, 1000 लोकांच्या भोजनाचं फल प्राप्त होत असतं. म्हणून एकनाथ महाराजांना तू जेवायला घाल. म्हणजे एक ब्रह्मवेत्ता किती महत्वाचा लक्षात घ्या. नाथ महाराजाकडे गेली बाई, तिने सांगितलं असं तर मी बोलले होते, पण मला शक्य नाही, तर आपण जेवायला यावं. नाथ महाराज म्हणाले ठीक आहे, पण हरिपंतानी, त्यांचा जो मुलगा हरिपंत आहे, त्यांनी येऊन स्वयंपाक करायचा, मला जेवायला वाढायचं आणि माझी पानं त्यांनीच काढायची. हरिपंतांनी मान्य केलं आणि हरिपंतांनी स्वयंपाक केला. जेवायला वाढलं आणि जेवण झाल्यानंतर जेव्हा पान उतरायला लागले, एक पान नेऊन बाहेर ठेवलं, जागेवर दुसरं पान तयारच आहे, दुसरं उतरलं, तिसरं तयार आहे. 1000 पानं निघाली. म्हणजे लीला दाखवली की एक ब्रह्मवेत्ता जेवला तर 1000 ब्राह्मणाला जेव घातल्याचं फल आहे. म्हणून योग्य व्यक्तीला जेवण दिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये किती लोकांना बोलवा, पण जेव्हा कुठल्या निमित्ताने त्याला जेवायला बोलावताय, त्यावेळी तो अधिकारी व्यक्ती असला पाहिजे, लक्षात घ्या. त्याचं फल आपल्याला मिळत असतं. अन्नदान हे इतकं सोपं नाहीये. तर सांगितलेलं आहे की त्यांनी जेवल्यानंतर त्याच्या पुण्याचा थोडा भाग या अन्नदात्याला मिळत असतो. दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पापकर्मामुळे मिळालेल्या पापाचा वाटा अन्नदात्याला मिळतो. समजा एखाद्या दुष्ट व्यक्तीला जेवायला घातलं तर त्याने जे पाप केलंय त्या पापातला काहीचा भाग त्या जेवण देणाऱ्याला येत असतो. दान करताना माणसे अहंकार रहित होऊन दान करावं. दान देताना मी दिलं असं कधी म्हणू नये, तेव्हाच चांगलं फळ मिळेल. म्हणून शिवशर्माजी, तुम्हाला पूर्वजन्मात केलेल्या कर्माचं फळ हा मंदबुद्धी मुलगा झाला आहे. तुम्ही दाम्पत्यानं अल्पायुष्य संतान नको, पूर्णायुष्य द्या असं मागितलं होतं, पण पूर्णायुष्य मुलगा झाला, पण तो अल्पज्ञ झालेला आहे. आणि त्याचं पाप निवारण करायचं असेल तर त्याकरता उपाय सांगतात. तो उपाय आपण पुढच्या प्रवचनामध्ये पाहूत. या सर्वोपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय.